नमस्कार, मी डॉक्टर प्रियांका बर्गे. आज आपण मुद्दा जो डिस्कस करणार आहोत ते आहे फिशर्स आणि फिशुला. आपण पचनसंस्थेचे काही कॉमनली आढळणारे आपण हे आजार बघितलेले आहेत. तर त्यातला एक हा मुद्दा आहे की फिशर्स. तर फिशर म्हणजे काय? तर फिशर म्हणजे की तुमच्या ॲनल रिजनला जिथून स्टूल पास होतात त्या जागेला असणाऱ्या काही पेशी असतात. तर ह्या पेशी ह्या कट होतात आणि त्यामुळे तुम्हाला फिशर्सचा त्रास हा उद्भवतो. तर फिशर म्हणजे काय आणि त्याची काय कारणं आहेत आपण ती बघूया. महत्त्वाची ही कारणं आहेत की आपण आधीच्या व्हिडिओमध्ये मुद्दा डिस्कस केलेला होता, हिमोरॉइड्स म्हणजे मूळव्याध. तर मूळव्याध आणि फिशरमध्ये काय फरक आहे हे कॉमनली आम्हाला पेशंट विचारत असतात. तर मूळव्याधामध्ये हे तुम्हाला फ्रेश ब्लिडिंग होतं, पण ते कधी होतं हे टॉयलेट करून झाल्यानंतर होतं किंवा करायच्या आधी होतं. परंतु फिशर ही एक अशी कंडिशन आहे की फिशरमध्ये तिथल्या पेशी कट झालेल्या असतात आणि त्या कट झाल्यामुळे जेव्हा तुम्ही प्रेशर देता त्यावेळी जे ब्लिडिंग होतं तर ते दरम्यानच्या काळात होतं, म्हणजे स्टूल करत असताना होतं. ठीक आहे. आणि त्याच्याबरोबर वेदना ह्या प्रचंड असतात. त्यामुळे ह्याची काय काय लक्षणं आहेत की फ्रेश ब्लिडिंग टॉयलेट करत असताना होतं, वेदना अतिशय सिव्हिअर वेदना असतात आणि ह्या वेदना करत असताना सुद्धा असतात आणि करून झाल्यानंतरही बऱ्याच वेळ पेशंटला अनुभवायला मिळतात. आणि ह्या वेदना कशामुळे होतात की कंटिन्यू कॉन्स्टिपेशन राहिल्यामुळे. तुम्हाला टॉयलेटला जर कडक होत असेल तर तुम्हाला टॉयलेट करत असताना प्रेशर द्यावं लागतं. ते प्रेशर दिल्यामुळं त्या पेशी कट होतात आणि हा त्रास उद्भवतो. तसंच कंटिन्यू तुमचं पोट साफ होत असेल, वारंवार रिपीटेड तुम्हाला डायरिया म्हणजे म्हणतो आपण, पोट बिघडत असेल तरी ह्या पेशींवर ताण येतो. तुम्हाला हे जाणवत असेल की ॲनल रिजनला आम्ही एक टर्म आहे ॲनल स्पिंक्टर म्हणून. स्पिंक्टर म्हणजे काय की तिथं एक रिंगसारखं ओपनिंग असतं आणि त्या ओपनिंगला स्पाझम येतो. म्हणजे काय, आपण म्हणतो ना पायात गोळा आलाय, तर हा एक स्पाझम आहे. म्हणजे तसंच ह्याच्यावर प्रेशर येतं कंटिन्यू तुम्ही स्ट्रेन केल्यामुळं, ताण दिल्यामुळं, बरोबर. त्यामुळं त्याचा त्रास तुम्हाला हा होत असतो. तसेच त्या जागेला बऱ्याच पेशंट्सला खाजही जाणवते आणि आगागही होते. तर ही जी कालावधी आहेत याच्यावरूनही आपण नंतर ट्रीटमेंटमध्ये हा मुद्दा आपण डिस्कस करणार आहोत की म्हणजे नक्की काय होतं, किती वेळ खाज राहते आणि त्याच्यानुसार औषधांचा फरक किंवा मात्रा ही कशी बदलली जाते. आता याची काही बरीचशी कारणं आपण जे आत्ता डिस्कस केले त्याच्याबरोबर अजून एक महत्त्वाचं कारण आहे की हे कधी बघायला मिळतं. हे तर स्त्रियांमध्ये आफ्टर डिलेव्हरी, नॉर्मल डिलेव्हरी नंतर ह्या बऱ्याचशा स्त्रियांमध्ये फिशर हे डायग्नोसिस केलं जातं गायनेकोलॉजिस्टकडून. तर म्हणजे का होतं यांना की नॉर्मल डिलेव्हरीमध्ये प्रेशर दिलं जातं बाळ बाहेर येत असताना. ह्या दरम्यानच्या प्रोसेसमध्ये तुमच्या ॲनल रिजनवर युटरस बरोबर म्हणजे गर्भाशयाच्या पिशवीमधून बाळ बाहेर येत असताना जे प्रेशर दिलं जातं, कळा म्हणतो आपण बोलीभाषेत, की त्या ज्या कळा होतात त्या स्त्रीला, त्याच्यामुळं त्याचा ताण हा ॲनलवर पडतो आणि तिथल्या पेशी ह्या कट होतात. त्यामुळे हे खूप कॉमनली आफ्टर डिलेव्हरी नंतर बऱ्याचशा स्त्रियांमध्ये आपल्याला हे बघायला मिळतं. तसेच काही आजारांमध्ये सुद्धा आपल्याला हे बघायला मिळतं. तर असे कोणते कोणते आजार आहेत? इरिटेबल बाउल डिसीज. याच्यामध्ये काय होतं की तुमचं पोट आहे ना हे खरवडून साफ केलं जातं, म्हणजे बरंच प्रेशर त्या पेशंटला द्यावं लागतं आणि त्यामुळं त्या पेशंटला स्टूल पास करत असताना पेशी कट झाल्यामुळं फ्रेश ब्लिडिंग होत असतं. आपण आधीही डिस्कस केलं आहे की याच्यामुळं पेशंटला विकनेसपणा येतो, स्टूल पास झाल्यानंतर पेशंटला थकवा येतो, चक्कर येते. आणि दुसरे काही आजार आहेत की ते म्हणजे ट्युबरक्युलोसिस, HIV, RBD म्हणतो आपण. तर त्याच्यामध्ये सुद्धा ह्या पेशंटला कसं होतं की ही जी औषधं असतात ॲलोपॅथिक औषधं, त्याच्यामुळं कॉन्स्टिपेशन हे बसतं. औषधांचे इफेक्ट असतात, तसे काही साईड इफेक्टही असतात. त्यामुळे प्रोसेसमध्ये पेशंटला कॉन्स्टिपेशन हे होत असतं. ओके. आता बरेचसे जण विचारतात की याच्यामध्ये वयाचं काही हे असतं का की स्पेसिफिक वयाच्या लोकांनाच हा होतो. तर हो, काही इन्फंट्समध्ये, काही मुलांमध्ये म्हणजे ठराविक वयाच्या मुलांमध्ये, लहान मुलांमध्ये आपल्याला हे बघायला मिळतं. कारण त्यांच्यामध्ये ते पूर्णतः आईच्या दुधावर त्यांचं पोषण अवलंबून असतं. त्यामुळे आई जे खातीये, आईच्या खाण्यामध्ये जर फायबर इंटेकनेस कमी असेल, बऱ्याचशा गोष्टींची कमतरता असेल, तर त्या बाळाचंही पोट साफ होताना त्यांना बाळाला त्रास हा जाणवत असतो. आणि त्याचप्रमाणे काही मिडल एजचे म्हणजे अगदी 30 ते 50च्या वयाच्या दरम्यानच्या पेशंट्समध्ये आपल्याला हा फिशर्स हा बघायला मिळतो. हा बघण्याची किंवा डायग्नोज करण्याची डॉक्टरांची एक पद्धत असते. त्याच्यामध्ये काय करतात की तुमच्या ॲनलला तुम्हाला सुद्धा डॉक्टरांना एक कट झालेले असे विजिबल कट्स दिसतात इझिली.
आता ह्याच्या काही कॉम्प्लिकेशन्स आहेत. तर कॉम्प्लिकेशन्समध्ये काय होऊ शकतं आपण ते डिस्कस करूया. ही जी प्रोसेस आहे फिशर होण्याची, ही जर वारंवार होत असेल तर ह्या वारंवार प्रोसेसमुळं तुमच्या ॲनलला हार्ड स्टूलमुळं प्रेशर येऊन त्या पेशी कट होतात आणि त्यामुळं ह्या रिकरन्स एपिसोडमुळं तुमच्या तिथली जी हिलिंग प्रोसेस आहे, म्हणजे एक जखमच आहे ना, ती पेशी कट होतीये आणि ती एक जखम भरून येईपर्यंत जर दुसरी जखम उद्भवत असेल तर पहिली जखम जो आहे, पहिला जो कट आहे, तर तोही पुन्हा ओपन होतो. म्हणजे काय तर रिकरन्स म्हणतो. त्यामुळे ही जी रिकव्हरी प्रोसेस आहे तर याच्यामध्ये बराच वेळ लागतो. त्याचप्रमाणे कसं होतं की हा जर सुपरफिशियल म्हणजे अगदी वरच्यावर कट असतो पेशींचा, वारंवार तिथे प्रेशर पडल्यामुळे, ताण दिल्यामुळे हा डीप होतो आणि इंटरनल किंवा बाकीच्या पेशींमध्ये तो इन्व्हॉल्वमेंट होते आणि हा कट हा डीप होत जातो आणि तो वारंवार झाल्यामुळे पेशंटला खूप वेदना होतात आणि तो पेशंट त्या वेदना सहन करू शकत नाही, इतपत त्याला तो त्रास हा होत असतो. बऱ्याचदा पेशंट खूप दुर्लक्ष करतात, पण मी सांगेन की ॲनल फिशर हा जो डायग्नोसिस झालेला जो तुम्हाला आजार आहे, हा कमीत कमी 8 आठवडे आहेत की हे रिकव्हरी प्रोसेसमध्ये असतात. 8 आठवड्यांच्यामध्ये तुम्हाला जर ती काही लक्षणं जाणवतात, याचं प्रमाण जर वाढलं तर नक्कीच तुम्ही तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट करा. आणि होमिओपॅथीमध्ये फिशरवर कोणतंही ऑपरेशन न करता खूप चांगल्या प्रकारची औषधं आहेत. तर ती कोणती आहेत? तर ती आहेत चामोमेला, ग्राफायटिस, मर्क, कॅल्कॅरिया फॉस, सल्फर, सेपिया, नायट्रिक ॲसिड, फ्लोरिक ॲसिड, फॉस्फरस, पेट्रोलियम, अशी बरीचशी काही औषधं आहेत, पण ती तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या. आहारामध्ये जर तुम्हाला काही बदल करायचा असेल तर तुमच्या आहारामध्ये तुपाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. तूप हा एक लुब्रिकेटिंग फॅक्टर आहे, त्यामुळे तुम्हाला जे हार्ट स्टूल होत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फरक जाणवू शकतो. फायबरचा इंटेक जसं आपण आधी बोलल्याप्रमाणे, सॅलडचा इंटेक, हिरव्या पालेभाज्या अशा तुमच्या खाण्यामध्ये हव्यात. जर तुम्हाला कॉन्स्टिपेशन होत असेल तर मी सांगेन की ड्रायफ्रूट्स हे अवॉइड करा. हे खूप कमी लोकांच्या लक्षात येतं की ड्रायफ्रूट्समुळे सुद्धा कॉन्स्टिपेशन बसतं. एस्पेशली बदाम आणि काजू जर तुमच्या खाण्यात असतील तर त्याने कॉन्स्टिपेशन हे बसणार आहे आणि कॉन्स्टिपेशन बसल्यामुळे त्या पेशींवर आणखीन प्रेशर येणार आहे आणि त्या कट होणार आहेत. फिशरमध्ये एक पॉईंट ॲड करायचा राहिलेला आहे की हे बऱ्याचशा लहान मुलांमध्ये तुम्हाला बघायला मिळतं. याचं कारण आहे की त्यांना वापरलं जाणारं जे काही डायपर आहे, ते डायपर बराच वेळ जर तुम्ही बाळांचं बदलत नसाल तर ती जागा ही कंटिन्यू त्यांनी लघवी केल्यामुळं ती जागा ही ओलसरपणा हा ॲनल रिजनपर्यंत सुद्धा जातो आणि त्यामुळं बाळांचं डायपर हे तुम्ही दर 4 तासाने 4-5 तासाने बदला, असं मी सांगेन की बाळाने शू करो अथवा न करो. कारण तुम्ही तिथे घातल्यामुळे, बाळाला ते डायपर घातल्यामुळे तिथे घामाचाही प्रमाण येतं, त्यामुळे त्यांना शू करो न करो तुम्ही दर 4 तासाने डायपर बदलणं हे गरजेचं आहे बाळाचं. बराच वेळ असं मी बऱ्याचशा पेशंट्समध्ये ऐकलं, रात्रभर ते 12-12 ताससुद्धा ते डायपर वापरतात आणि कंटिन्यू ते घातलेलं असतं, ते बदलत नाहीत, एकच डायपर असतं. अगदी ते बऱ्याचदा ते कसं होतं, मग ते मॉइश्चर त्या स्किनमध्ये शोषून घेतलं जातं आणि त्यामुळे बऱ्याच ओलसर जागा राहिली तर हे प्रमाण, फिशरचं प्रमाण लहान बाळांमध्ये सुद्धा बघायला मिळतं. त्यामुळे ती जागा जेवढी कोरडी राहील, जेवढं क्लीन राहील, स्वच्छ राहील, तर तेवढं तो बाळांना हा त्रास हा कमी प्रमाणात आपल्याला दिसणार आहे. पुढचा मुद्दा आहे फिशुला. फिशुला म्हणजे काय? तर हे एक ॲबनॉर्मल ओपनिंग असतं. ओपनिंग म्हणजे काय? तर टनेल म्हणजे एक बोगदा कसा असतो की एक त्याला ओपनिंग असतात, आत जायचा मार्ग आणि बाहेर पडायचा मार्ग. तसंच हे एक ॲबनॉर्मल कनेक्शन असतं. कुठे असतं? हे तुमच्या ॲनसच्या आतमध्ये असतं. आता बघा, ॲनसमध्ये काही ग्रंथी असतात, त्या ग्रंथी काही स्त्राव स्त्रवतात आणि त्या स्त्रवण्यामध्ये तिथे ब्लॉकेजेस निर्माण होतात आणि तो जो स्त्रवतोय तर तो बाहेर पडत नाही, तो त्याच जागी एकत्र आला जातो आणि तिथे बॅक्टेरियल इन्फेक्शन होतं आणि तिथे असे पॉकेट्स निर्माण होतात छोटे छोटे आणि त्याच्यामध्ये ते इन्फेक्शन असतं. तर आता त्या इन्फेक्शनला बाहेर पडायला बॉडी स्वतःहून मार्ग निवडते. मग तो प्रत्येक ऑर्गनमध्ये इंटरकनेक्टेड असतो किंवा त्या एका टिश्यूपासून दुसऱ्या ऑर्गनपर्यंत तो एका बाजूने ओपन असतो, दोन्ही बाजूने बंद असतो, असे त्याचे ब्लाइंड, कंप्लीट, इनकम्प्लीट असे वेगवेगळे टाईप्स आहेत. यात आपण खोलवर जायचं नाही आहे, परंतु तो काय होतं आहे आणि त्याच्यामध्ये काय पॅथॉलॉजी आहे हे तुम्ही समजून घ्या की तिथे बॅक्टेरियल इन्फेक्शन बसतं. ग्रंथी ब्लॉक झाल्यामुळं त्यामध्ये मॉइस्टनेस राहतं, ओलसर राहतात आणि तिथे पस होतो. तर याला एक टर्म आहे अपसेस.
ॲब्सेस म्हणजे छोटे छोटे पाऊच की ज्याच्यामध्ये इन्फेक्शन साठलेलं असतं. ठीक आहे. आणि ह्या ग्रंथी ब्लॉक झाल्यामुळं तिथे काही लक्षणं दिसतात. म्हणजे काय? पेन, वेदना ह्या खूप सिव्हिअर असतात की त्या पेशंटला ते जे ॲब्सेस आहे त्यामुळे एवढं ठणकत असतं की त्या वेदना कमी करण्याची पहिल्यांदा औषधं पेशंटना घेणं गरजेचं आहे. तसेच त्या जागेला सूज येते. सूज आल्यामुळं काय होतं की तुम्ही तिथले जागेचं जे ओपनिंग आहे स्टूल बाहेर पडायचं, तर त्या ॲनसवर प्रेशर आल्यामुळे ती जागा खूप कॉन्ट्रॅक्ट होते आणि प्रेशर आल्यामुळे ती जागा पुन्हा त्याच्यावर प्रेशर पडलं तर आपण फिशुलामध्ये बघितलं की त्या पेशी कट होतात आणि पुन्हा तुम्हाला त्रास हा नवीन उद्भवू शकतो. ठीक आहे. अजून काही लक्षणं आहेत की त्याच्यामध्ये तुम्हाला पेशंटला ताप हा येणार आहे, कारण हे बॅक्टेरियल इन्फेक्शन बसलेलं आहे. बॅक्टेरिया तिथे ॲनसमध्ये पाऊचमध्ये आहेत आणि हे जेव्हा ड्रेन होतं म्हणजे हे जेव्हा बाहेर पडतं तेव्हा त्या व्यक्तीला एक प्रकारचा वास, खराब वास, ऑफेन्सिव्ह स्मेलसुद्धा येऊ शकतो. कारण ते जे डिस्चार्जेस आहेत ते पस कलेक्शन झालेलं आहे, ॲब्सेस आहेत, ते जेव्हा बाहेर पडत असतं तेव्हा एक प्रकारचा स्ट्रॉंग स्मेलसुद्धा जाणवू शकतो. ताप हे बेसिक लक्षण आहे की ताप हा आपल्या आत्तापर्यंतच्या कुठल्याही सिस्टीममध्ये आपल्याला दिसत नाही, परंतु ॲब्सेस झाल्यामुळं फिशुलामध्ये आपल्याला ताप हा पेशंटला प्रायमरी लक्षण दिसतं. त्यामुळे ह्या प्रकारची जी काही लक्षणं आहेत ती आपल्याला कोणत्याही अंगावर काढायची नाही आहे. तुम्ही लवकरात लवकर तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट करा आणि त्याच्यावर हा उपाय घ्या. तर होमिओपॅथीमध्ये विदाऊट कोणत्याही ऑपरेशन किंवा सर्जरीपेक्षा खूप चांगल्या प्रकारे औषधं आपल्याला बघायला मिळतात. तर ती कोणती आहेत ती आपण बघूया. तर ती कोणती औषधं आहेत? तर ऑरममेट, बर्बॅरिस, कॉस्टिकम, कार्बोवेज, कालिका, सिलिशिया अशी बरीचशी काही औषधं आहेत. परंतु ही औषधं तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या, कारण पेशंटला आता फिशर्स आणि फिशुले ह्या दोन्ही कंडिशन्समध्ये सुद्धा अगदी औषधं डिफर कशी होतात, डिफरन्स काय असतो. तर अगदी ती टॉयलेटची जागा वॉश करत असताना गरम किंवा गार पाण्याचा जरी पेशंटला टच झाला तर त्या कंडिशन्समध्ये औषधं बदलतात. आग किंवा खाज ही किती वेळ राहते, कुठल्या टायमिंगला राहते, सकाळी राहते, दुपारी राहते, संध्याकाळी राहते, पेशंटला बसल्यानंतर जास्त त्रास होतो, ह्या प्रत्येक वेगवेगळ्या कंडिशन्स आहेत, ॲग्रिवेटिंग फॅक्टर आहेत. म्हणजे तुम्हाला कोणत्या कंडिशन्समध्ये जास्त त्रास होते याच्यानुसार औषधं ही बदलली जातात. त्यामुळे तुम्ही तुमच्या होमिओपॅथिक डॉक्टरांच्या कन्सल्टेशननेच ही औषधं घ्या असं मी सांगेन. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा, ज्या काही गरजू लोकांना याचा फायदा घेता येईल. तर आपण संडेला याच्यासाठी प्रत्येक रविवारी गरजू व्यक्तींसाठी फ्री कन्सल्टेशन ठेवतो आणि त्यांना फ्री मेडिसिन हे दिलं जातं. तुमच्या काही या टॉपिक रिलेटेड काही शंका असल्या तर तुम्ही कमेंटमध्ये जाऊन तुम्ही मला मेसेज करू शकता. त्या कमेंटला मी रिप्लाय करून तुमच्या ज्या काही शंका आहेत किंवा आपल्या व्हिडिओमध्ये आपण त्या काही शंका आहेत त्या डिस्कस करू शकतो. ठीक आहे. थँक्यू.